बीड हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना अटक करा या मागणीसाठी आज जालन्यामध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। या मोर्चासाठी देशमुख कुटुंबीय जालन्यामध्ये दाखल झाले। दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलेली होती आणि त्यांनी जी मुदत दिली होती ती मुदत उद्या संपतेय। मस्साजोगचे ग्रामस्थ उद्या ठराव घेऊन आंदोलन करणार आहेत। हे आंदोलन शांततेत करणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख या ठिकाणी देखील दाखल झालेले आहेत। काल महिना पूर्ण झाला, अजूनही काही आरोपी अटक झालेले नाहीत। जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे आणि तो फरार आहे, त्याची पार्श्वभूमी बघितली तर त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे पहिले पण गुन्हे आहेत आणि तो 1.5 वर्षापासून फरार आहे। हा जो आरोपी आहे कृष्ण आंधळे, हा मागच्या 1.5 वर्षापासून फरार आहे एका गंभीर गुन्ह्यामध्ये। त्याच्यावर खूप जास्त गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत। तो अगोदर पण फरार होता आणि ह्या पण गुन्ह्यात फरार आहे। तर त्याला लवकरात लवकर अटक करून कार्यवाही योग्य दिशेने करावी आणि त्यांना शिक्षा होईल असं सगळं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे। ताई, एक महिना उलटला, मी बऱ्याच वेळेस बघितले की तुला अनेक वेळा अश्रू अनावर होतात सगळ्या आठवणीनं। ह्या सगळे परिस्थिती बघितल्यानंतर आपण आता ह्या तपासात कुठे समाधानी आहोत? तपास योग्य मार्गाने सुरू आहे? म्हणजे आम्हाला समाधान जर ज्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल किंवा आपण सर्व म्हणजे अन्यायाकडून न्यायाकडे जातो त्यावेळेस आपल्याला समाधान भेटणार आहे, ते पण तिळा इतकं। कारण की जे माझे वडील गेले त्याचं दुःख आम्हाला इतकं आहे की म्हणजे ते आम्ही दुःख कधी विसरू शकत नाही ना त्यांना आम्ही वापस आणू शकतो। पण त्यांचं जे बलिदान झालंय ते आम्ही असं समजतो की ते त्यांचं बलिदान हेच ते समाजासाठी झुंजत होते आणि त्यांचं शेवटचं बलिदान हे सुद्धा समाजासाठीच झालंय। ते म्हणजे मी असं मला वाटतं की जे ते जाताना सुद्धा आपल्या सर्वांना न्यायाकडे घेऊन गेले। म्हणजे जर आपल्याला न्याय भेटला तर हे असं होईल असं मला वाटतं आणि माझी अपेक्षा हीच आहे की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे। हे देशमुख कुटुंब आहे आणि आज जालन्यामध्ये जो जन आक्रोश मोर्चा आहे त्या मोर्चाच्या माध्यमातून कुठेतरी न्याय मिळेल यासाठी हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।